बघा 8 वाजलेत, सिया गेली आत्ता स्कूलला आणि इथं मम्मी बसली आहे सगळा भाजीपाला साफ करत. ही आमच्या शेतातली गवारी, भेंडी, कोथिंबीर आणि बीट आहेत ते बाजारात आणली. ही आपली कोथिंबीर देशी शेतातले विकत. ती जरा ही कवळी आहे ना, तर ह्याची मम्मी काय करणार, ह्याच्या बिया काढणार आतली आणि बियांची आमटी करणार. आमटीच ना. आणि सिया जायच्या पण आधी ही बसली, म्हणजे मला वाटते 6:30ला 7ला बसली. 1 तास झाला है ना. एवढा भाजीपाला फ्रीज मध्ये मग खराब झालेलं कळत नाही. सगळं स्वच्छ करून ठेवायचं. फ्रीज मध्ये पण पसारा कमी होऊन जातो. तर हे बघा आता मम्मीचा 8 साडेआठ झाले, आत्ता सगळं झालं आणि तरी पण अजून धुवायचं चालूच आहे. ही कांद्याची पात आणि कसं ठेवलं आहे बघा व्यवस्थित एकदम जमून. असं डिसिप्लिन लागते मम्मीला भाज्यांच्या बाबतीत सुद्धा. दोन्ही डबे असं आपल्या पार्सलमध्ये येतात ना ते आहेत, तर चपट्या आकाराचे आहेत, त्यामुळे एकावर एक बसतात. फ्रीजमध्ये पण जास्त गर्दी होत नाही आणि कमी जागेत बसतात, त्यामुळे ह्या डब्यात ठेवले. आणि इकडं हे काढले भाजी साईडला, कारण हे आपले शेजारी आहेत ना त्यांना द्यायचं आहे. तर स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित केले मम्मीने. आता त्याला एका पिशवीत भरणार आणि मग देऊन येणार आहे ना. त्यांनी काय असलं तर एक गाव सोडून खात नाही बाबाला. काय पण केलं ना तर एखादा गाव असला तरी देते बाबाला आणून. तर आता आपले शेतातले म्हणून आपण त्यांना एकदा द्यायचं आहे टेस्ट बघायला. वाजले दुपारच्या 12 आणि घरात सगळं शांत शांत वाटतंय, कारण विहान झोपलाय. सकाळी 8 वाजता उठून 12 वाजता झोपलाय. झालं असं की जेवला आणि मम्मी अशीच आराम करत होती. मम्मीच्या बाजूला जाऊन असाच झोपला, तर त्याची झोप लागून गेली. आता भर दुपारचं उठतोय आणि दंगा. लवकर झोपले की लवकर उठणार, म्हणजे आता 12ला झोपलाय तर आता 2पर्यंत तो उठेल, 2 तासात. म्हणजे भर झोपेच्या वेळेला तो उठणार आहे असं. तर तुम्ही विचारलं होतं की विक कुठून घेतला, अजयने जे मागवलं होतं ते. तर ॲमेझॉनवरून मागवलं होतं 280 रुपयाचा. आणि आता मी आवरले, सियाला आणायला जाणार आहे. काल सियाला सुट्टी घेतली होती कारण जरा काम होतं म्हणून. आणि काल अनंत चतुर्थीमुळे सियाची हाफ डे पण होता स्कूलचा. आणि आज ती स्कूलला गेली. आणि तुम्हाला सांगते, अर्धवट मेसेज वाचल्यावर किती मोठा प्रॉब्लेम होते. तर स्कूलचा मेसेज होता परवा दिवशी, एक 2-3 दिवस झाले येऊन, आणि मी गडबडीत त्यावेळेला अर्धाच वाचला. गणपतीचं ड्रॉइंग करायचं होतं आणि त्याला कलर द्यायचा होता आणि ते सबमिट करायचं होतं. तर मेसेज येऊन 2-3 दिवस झाले होते आणि मी वाचला पण मेसेज, पण मी अर्धवट वाचला. आणि ते ड्रॉइंगचं वाचलं, कलर द्यायचं वाचलं आणि खाली डेट होती सबमिशनची, ती नाही वाचली आणि तसंच बंद केला मेसेज. आणि काल रात्री मी मेसेज वाचला परत, तो एकदा चेक करूया म्हटलं काय मेसेज, आणखीन एकदा काय राहिले का आपलं. तर त्याच्या सबमिशनची डेट होती आज, म्हणजे बुधवार. आणि ड्रॉइंग तर काय केलं नव्हतं, कारण काल दिवसभर आमचा तिकडे गेला शेतात. आणि त्यामुळं आता रात्री सिया झोपली होती. मी जेव्हा मेसेज परत रीड करत होते तेव्हा सिया झोपली होती, मग करायला पण झालं नाही. मग सकाळी मी काय केलं, सियाला 6:30 वाजता उठवलं. आधी सगळं तिचं आवरून घेतलं, आंघोळ म्हणा, नाश्ता पाणी सगळं आवरून घेतलं. आणि त्यानंतर मग तिला 7:30 वाजता मी ड्रॉइंग करायला बसवलं. आणि मग तिने ड्रॉइंग केलं, कलर केला आणि मग सकाळी घेऊन गेली. म्हणजे अर्धवट मेसेज वाचल्यामुळे मला सकाळी किती गडबड झाली, प्लस सियाची पण गडबड. पटापट कर ड्रॉइंग. आणि जर हेच मी आधी म्हणजे ज्या वेळेला वाचला त्याच वेळेला डेट वाचली असती तर मी त्याच वेळेला करून ठेवलं असतं एक्स्ट्रा. तर असा प्रॉब्लेम होतो. म्हणून आता इथून पुढे मी सवय लावणार की मेसेज व्यवस्थित हळू आणि पूर्ण लक्ष देऊन वाचायचं आणि पूर्ण वाचायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐनवेळी अशी गडबड होत नाही. आणि परवा केलेले चार्ट पण ती घेऊन गेले, द्यायचं होतं पण तिचं तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती गेली नव्हती ना, मग ते सबमिट करायचं राहून गेलं होतं. मग आज ते दोन्ही चार्ट आणि आजचं ड्रॉइंगचं तिन्ही पण दिले आणि तिला सांगितलं आज सबमिट करून टाक सगळं. आता बघूया आता काय काय अजून. आतुलन मी जरा बाहेर जाणार आहे, त्यामुळे मग येताना सियाला घेऊन येणार, असं करणार आहे. आज चिकन बिर्याणी बनवणार आहे, मम्मी बनवणार आहे दम बिर्याणी. त्यासाठी आता इथं मी मम्मीला तांदूळ साफ करून देते, बाकीची तयारी पण केली आहे, मसाला वगैरे. आणि इकडे माझ्यासाठी भात लावला आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की मी व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे माझ्यासाठी मी सेपरेट भात लावला आणि यांना आता दम बिर्याणीची तयारी चालू आहे. घरात नॉनव्हेज असले की माझ्यासाठी कधी बनवते कधी नाही बनवत, असं काय हे नाही आहे की पाहिजेच असं भाजी. मी काय पण सकाळचं असलं सकाळचं खाऊन हे करते, पण आज
सकाळची भाजी संपली आहे त्यामुळे आता करायला लागणार आहे. पप्पांनी फ्लावर आणलाय आणि फ्लावर माझा फेवरेट आहे. मग पप्पांना म्हटलं माझ्यासाठी फ्लावरच आणा आणि शिजते पण लगेच, जास्त वेळ पण लागत नाही. प्लस मसाला तर रेडीच आहे, फक्त फोडून द्यायची. आणि असं ही माझी तयारी वेगळी मला करायला लागायला लागली आज. विहान सियाचा अभ्यास चालू आहे आणि विहान आता पापड खाते. मम्मीला मागे लागून लागून शेवटी पापड दळून घेतलं त्यांनी. सियाचा अभ्यास सोडून पापड खायचा. काय करतोय? पकड. बघ कशी बसले, पडशील ना. बस होते त्याला एकदा बसते. सिया बिर्याणी खाल्ली, कशी झाली होती? सियाने भात खाल्लेला आहे त्यातला आणि विहाने माझ्यासोबत खाल्ले फ्लावरची भाजी. आणि मी काय खाल्ले भाताच्या नंतर चिप्स. पापड चिप्स नाही म्हणायचं त्याला, पापड म्हणायचं. घरातलं पापड आहे. इकडे पप्पांचं चाललंय बिग बॉस बघायचं. आम्हाला तर काय बघायला भेटत नाही रे देवा. ना दिवस म्हणजे ना दुपारी ना संध्याकाळी ना रात्री. आता रात्री एवढी बॅटरी डाऊन होते की काही बघायला स्टॅमिनाच राहत नाही. चला तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय.